जय गजानन, जयतु संस्कृतम. महाकवी भासांच्या स्वप्नसप्तम नाटकाचा अभ्यास आपण करतोय. 6व्या अंकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं राजाला विजय मिळाला. तो विजय मिळाल्यानंतर त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्या पूर्वीच्या सासू सासऱ्यांनी म्हणजे वासवदत्तेच्या आई वडिलांनी प्रद्योत आणि अंगारवती यांनी आपले 2 लोक त्यांच्याकडे पाठवले. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी राजाच्या समोर ते येऊन पोहोचले. त्यांनी राजाला अनेक गोष्टी सांगितल्या. झालं गेलं जाऊ द्या, जे व्हायचं ते झालं, त्याला आपण काही करू शकत नाही इत्यादी पद्धतीने वासवदत्तेच्या निधनाबद्दल त्यांनी आपली भूमिका मांडली. राजाचं कौतुक केलं आणि ते कौतुक करत असताना राजाला 2 चित्र पाठवले. ते यासाठी की तुम्हाला आम्ही खरं तर जावई म्हणूनच आणलेलं होतं. तुमचं आमच्या मुलीसोबत लग्न लावून द्यायची आमची इच्छाच होती, पण तुम्ही निघून गेलात 2 जण. मग आता करायचं काय? तर आम्ही तुमच्या दोघांच्या चित्रांचं लग्न केलं. ते चित्रच आता तुमच्याकडे पाठवत आहे की जेणेकरून ते पाहून तुम्हाला वासवदत्तेबद्दल थोडी आठवण येऊ शकेल. वासवदत्ते तुमच्या स्मरणात राहू शकेल. तुमचं दुःख थोडंसं निदान चित्र पाहून का होईना दूर होऊ शकेल इत्यादी पद्धतीने ते चित्र पाठवलं. त्या चित्राची भूमिका आपण पाहतोय की मुद्दाम महाकवी भासांनी त्या चित्राचा प्रसंग निर्माण केला की जेणेकरून ते चित्र पद्मावती पाहिल आणि मग पद्मावतीने ते चित्र पाहिल्यानंतर पद्मावतीच्या लक्षात येईल की ही वासवदत्ता आहे आणि मग वासवदत्तेला पुन्हा प्रगट करण्याकरता एक पार्श्वभूमी निर्माण करणे हा त्या चित्रांचा जो उपयोग आहे तो उपयोग आपण पाहिला. त्या पद्धतीने पद्मावतीने चित्र पाहिलं. पद्मावतीला एका बाजूला अत्यंत आनंद झालेला आहे, दुसऱ्या बाजूला अत्यंत दुःखही झालेलं आहे. आनंदाचं कारण आपण पाहिलं की वासवदत्ता जिवंत आहे. वासवदत्ता राजाला मिळणे याच्यापेक्षा मोठा राजाला आनंद नाही आणि तो सगळ्यात मोठा आनंद आपण त्याला देणार आहोत. या गोष्टीचं एका बाजूला पद्मावतीला आनंद होत आहे आणि त्याच क्षणी एकदा वासवदत्ता राजाच्या जीवनात पुन्हा आली की आपले स्थान हे कायम आयुष्यभर इथून पुढे दुय्यमच राहणार आहे या गोष्टीची कुठेतरी जाणीवही तिला झालेली आहे. भले ती तिने मान्य केलेली असेल वगैरे हा भाग सोडून द्या, पण ती जाणीव तिला होणारच आहे. आतापर्यंत वासवदत्तेवरचं राजाचं प्रेम तिला दुःखदायक वाटत नव्हतं कारण वासवदत्ता समोर नव्हती. आता मात्र वासवदत्ता प्रत्यक्ष समोर येऊन पोहोचणार आहे आणि त्याच्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी आपल्या वाट्याला कायम आयुष्यभर लहानपणाचं निदान वागणं, दुय्यम जरी नाही तरी लहानपणाची भूमिका येणार इतकी जाणीव तिला व्यवस्थित झालेली आहे. त्याच्यामुळे ते दुःखही तिला आहे. या दोन्ही गोष्टींचं एकत्रित वर्णन तिच्या चेहऱ्यावर राजांनी पाहिलं. राजांनी प्रश्न विचारला, त्यानंतर तिने उत्तर दिलं की मला दोन्ही चित्र पाहू द्या. चित्र तिने पाहिले, दोन्ही मधला सारखेपणा तिला व्यवस्थित लक्षात आला आणि मग तिने राजाला सगळं सांगितलं की अशाला अशी दिसणारी एक माझ्याकडे आहे. राजांनी सांगितलं स्वाभाविक, पटकन तिला घेऊन ये. त्याच्यावर ती सांगते नाही, जेव्हा मी कन्या अवस्थेत होती, आपला विवाह व्हायचा होता, त्यावेळी एका ब्राह्मणाने त्याची बहीण म्हणून माझ्याकडे ठेव म्हणून ठेवलेली आहे. हे जेव्हा वाक्य ती सांगते तेव्हा राजा म्हणतो शक्य आहे, कारण एक सारखे दिसणारी जगामध्ये अनेक लोक असू शकतात. मग ती ब्राह्मणाची बहीण जी आहे ती काही माझी वासवदत्ता नसणार, कारण याच्या डोक्यात आणखी नाही वासवदत्ता गेली हेच आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो कदाचित दिसायला सारखी कोणीतरी असेल इत्यादी वाक्य झालं. पण आता वासवदत्ता समोर तर आलीच पाहिजे. जोपर्यंत ती समोर येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने नाटक संपूर्णतेला जाऊ शकत नाही. मग आता तिला समोर कसं आणायचं? ती तर राजवाड्यात येणार नव्हती, ती तर राजसभेमध्ये येणार नव्हती. मग तिला आणायचं कसं? स्वाभाविक पुढचा खेळ जो आहे तो महाकवी भास आपल्या समोर खेळतात. त्यांनी पुढचं पात्र आपल्या समोर आणलं आणि तो जो यौगंधरायण, त्या यौगंधरायणाची पुन्हा एंट्री होते. रंगमंचावर तो पुन्हा प्रवेश करतो. पहा, लक्षात घ्या, केवळ 2च प्रवेश आहेत या महापुरुषाचे. एक अगदी पहिल्या सुरुवातीला झाला पहिल्या अंकामध्ये, तेव्हा त्यांनी वासवदत्तेला पद्मावतीकडे ठेवलं आणि तो निघून गेला. आता वासवदत्तेला घेण्याकरता परत आला. 2च वेळा रंगमंचावर आलेलं पात्र आहे, पण 2 वेळा येऊन सुद्धा संपूर्ण नाटकातली सगळी गोष्ट, जे काही कथानक घडत आहेत, जे जे काही पुढचे टप्पे घडत आहेत, त्या सगळ्या टप्प्यांना म्हणजे कथानक या अर्थाने प्रत्येक गोष्टीला प्रभावित करणारं ते अद्वितीय पात्र आहे. त्याच्यामुळे आता त्या यौगंधरायणाला रंगमंचावर आणायचं म्हणून आपल्याला समोर वर्णन आलं की ती दासी येऊन सांगते
त्या दासीने आधी येऊन आतमध्ये प्रवेश केला आणि सांगितलं, प्रविश्य जयतु भरता, महाराजांचा विजय असो. एष उज्जैन्यो ब्राह्मणा भट्टिन्या हस्ते मम भगिनिका इति न्यासो निक्षिप्त तम प्रतिगृहीतुम प्रतिहारम उपस्थिता. प्रतिहार भूमीमध्ये म्हणजे जिथं वाट पाहण्याची जागा असते, कारण राजाला एकदम जाऊन भेटायचं नसतं, आल्यानंतर कोणी बाहेर थांबतात आपण पाहिलं होतं, तशी जी अवस्था त्या प्रतिहार भूमीमध्ये येऊन उभा आहे. कोण? उज्जैनीवरून आलेला एक ब्राह्मण आहे आणि तो म्हणतो, मी राणींच्या जवळ, तर आता ती राणी आहे म्हणून भट्टीनी शब्द वापरला, महाराणींच्या जवळ माझी बहीण ठेवलेली होती, तिला मी घ्यायला आलेलो आहे असं म्हणून त्या प्रतिहारीने सांगितलं की असा एक जण आलेला आहे. राजा स्वाभाविक पद्मावतीला विचारतो, पद्मावती किमनुस ब्राह्मण, हा तोच ब्राह्मण आहे का? पद्मावती आता त्याला पाहिलंच नाही, आणखीन कशी म्हणेल? तिचं फार सुंदर उत्तर आहे. ती म्हणते भवितव्यम, असू शकतो. किती बारकावेत, लक्ष द्या. हा तोच आहे असं कसं काय म्हणणार? पाहिलाच जर नाही, तो समोर येईल तेव्हा कळेल नेमका तोच आहे की नाही. ते राजाने तर उत्साहात विचारून घेतलं की शांतपणे उत्तर देते, असू शकतो. राजा म्हणतोय, शीघ्र प्रवेशताम अभ्यंतर समुदाचारेण स ब्राह्मणा. तर मग ठीक आहे, त्यांचा योग्य अतिथी सत्कार करा, कारण दारामध्ये येऊन पोहोचलेले आहेत, अतिथी आहेत, त्यांचा व्यवस्थित सत्कार करा आणि त्यांना उचित आदरासह आतमध्ये घेऊन या. रूप घेतलेलं असलं तरी रूप ब्राह्मणाचं आहे. ब्राह्मण शब्दाचा इथं ज्ञानी हा अर्थ आहे, आणि मग ज्ञानी व्यक्तीचं रूप असेल तर त्यांना आदर दिला पाहिजे. जोपर्यंत निदान त्यांचं दुसरं स्वरूप समजत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा आदर या अर्थाने त्याला व्यवस्थित आदर देऊन आतमध्ये घेऊन या असं राजांनी सांगितलं. प्रतिहारी म्हणते, ठीक आहे, यद भरता आज्ञापयती, जशी महाराजांची आज्ञा असं म्हणून ती निघून गेली. राजा पद्मावतीला म्हणतोय, पद्मावती त्वमापि ताम आणय, तू सुद्धा तिला घेऊन ये. याचा अर्थ वासवदत्तेला घेऊन ये, याची बहीण जी आहे ती याला परत करायची. पद्मावती सुद्धा तसंच करते. यद आर्यपुत्र हा आज्ञापयती, जशी महाराजांची आज्ञा असं म्हणून तीही निघून गेली. तेवढ्यामध्ये तो प्रवेश करतो यौगंधरायण. तत प्रविष्टी यौगंधरायण हा प्रतिहारीच, त्या दासीच्या सोबत तो यौगंधरायण माफ करा, दोघही जण आतमध्ये प्रवेश करतात. यौवनाने आले आले वाक्य वापरले, भो हो आत्मगतम, स्वतःशीच बोलतोय तो. आणखीन राजाच्या समोर येऊन प्रत्यक्ष पोहोचायचंय. आल्यानंतर तो म्हणतोय, काय काय केलंय त्यांनी, त्या सगळ्या गोष्टी त्याला आता आठवतायत. त्या सगळ्यांच्या सह राजाच्या समोर जायचंय. नेमकं राजा काय म्हणेल याची जी अवस्था आहे ती त्याच्या मनात आहे, आणि म्हणून त्यांच्या सगळ्या गोष्टींचा जणू काही उजळणी करावी तशा पद्धतीने रचना सांगितली. प्रच्छाय राजमहिषीम नृपतेर्हितार्थम. इथे महिषी शब्दाचा अर्थ मोठी राणी, श्रेष्ठ राणी अशा अर्थाने असतो. प्रच्छाय, प्रच्छाद्य, प्रच्छाद्य म्हणजे तिला झाकून ठेवलं, गुप्ततेत ठेवलं, अज्ञातवासात ठेवलं, कुठे कोणालाच माहित नव्हती, लपवून ठेवली या अर्थाने. प्रच्छाद्य राजमहिषीम, राणीला लपवून ठेवलं. सामान्य व्यक्ती नाहीये, लक्षात घ्या. एका सम्राटाच्या पत्नीला लपवून ठेवायचंय. ठीक आहे, सगळं जमलं व्यवस्थित म्हणून गोष्ट वेगळी आहे. समजा बिघडली असती योजना, काही एखादी चुकीची गोष्ट घडली असती, केवढं भयानक परिणाम झाले असते याचा विचार करा. सामान्य व्यक्तीचा विषय नाहीये. तिला मी लपवून ठेवलं. कशा करता? नृपतेर हितार्थम, राजाच्या हिताकरता. एक गोष्ट पुन्हा मजेदार लक्षात घ्या, या सगळ्या याच्यामध्ये यौगंधराचा फायदा काहीच नाहीये. त्यांनी बिचाऱ्यांनी सगळी मेहनत केली, म्हणजे राणीला त्याच्यापासून बाजूला केलं, तिला पहिले समजावून सांगितलं, तिला आपल्या कटात समाविष्ट करून घेतलं. त्यानंतर लावानकाला आग लावली, म्हणजे राजाला शिकारीला पाठवलं, लावानकाला आग लावली, तिथं ती जळून मेली ही आरडाओरड केली, तिला स्वतः घेऊन आला, तिला पद्मावतीकडे ठेवलं, राजाला पद्मावतीकडे आणायची सोय केली, राजाचं पद्मावतीचं लग्न लावून दिलं, तिकडे युद्धाची पूर्ण तयारी केली, युद्ध झालं, राजा जिंकला, जागेवर बसला. हे सगळे उद्योग मागून यौगंधराने केलेले आहेत, लक्ष द्या. पण हे सगळे करण्यामध्ये त्याचा फायदा काय म्हणाल तर काहीच नाही. आपल्या राजाला योग्य पद मिळावं ही जी अवस्था, एक पूर्ण समर्पित अशा प्रकारचा अमात्य कसा असतो त्याचं अद्वितीय उदाहरण यौगंधरायण आपल्या समोर आहे. तशा पद्धतीची रचना म्हणून तो म्हणतोय की प्रच्छाद्य राजमहिषीम नृपतेर हितार्थम, राजाच्या हिताकरता मी तिला लपवून ठेवलं.
काम मया कृतमिदम हितमेत्यवेक्ष, हे सगळं मी जे केलेलं आहे ते हिताचा विचार करूनच मी व्यवस्थित केलेलं आहे. सिद्धेपि नाम मम कर्मणी पार्थिवासौ. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सिद्धे अपि, माझं काम सिद्ध पण झालेलं आहे. बाकीचे सगळे उद्योग जे केलेले आहे त्या सगळ्यांमध्ये सिद्धी मिळाली आहे. सगळं व्यवस्थित घडलेलं आहे. राजाला राज्य मिळालेलं आहे. पद्मावतीच्या रूपात दुसरी अद्वितीय सौंदर्यवती आणि गुणवती असलेली राणी पण मिळाली आहे. असा आता वासवदत्तही परत मिळणार आहे. सगळीकडून राजाचं बरं झालेलं आहे. पण हे सगळं करत असताना सुद्धा सिद्धेपि नाम मम कर्मणी पार्थिवासो, माझ्या या कर्मामुळे पार्थिव म्हणजे राजा किम वक्षती ती हृदयम परिशंकितम मे. आता महाराज मला काय म्हणतील याची मात्र मला आणखीनही दुगधुक वाटत आहे. त्याची दगदग माझ्या मनामध्ये कुठंतरी वाटत आहे की आता नेमकं काय होणार, पुढे नेमकं काय वाढवून ठेवलेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर राजा प्रसन्न झाला. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि समजा राजाने वाक्य वापरलं, सांगितले कोणी होतं तुला हे नसलेले धंदे, केवढ्यात पडलं. म्हणजे सगळं करूनही हाती काहीच नाही अशी अवस्था येऊ शकते. शिव्या खायची वेळ येऊ शकते. आणि म्हणून तो शब्द वापरतोय किम वक्षती की हृदयम परिशंकितम मे. राजा आता काय म्हणेल या गोष्टीची मला काळजी वाटत आहे. एका वेगळ्या गोष्टीकडे मुद्दाम आपलं लक्ष वेधतो. जर आपल्याला व्यवस्थित शांतपणे एक एक श्लोकाचा आपण अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल याच 6व्या अंकामध्ये 4था श्लोक जो होता त्या 4थ्या श्लोकात राजाने नेमकं हेच वाक्य वापरलं होतं पहा, किम वक्षती ती हृदयम परिशंकितम मे. हेच वाक्य जसं तसं वापरलेलं आहे. आपण काढून पहा, लक्षात येईल आपल्याला. राजाही म्हटलेला होता कशा करता, जेव्हा तिकडून प्रद्योताकडून तो ब्राह्मण आला असं कळलं तेव्हा प्रद्योत राजे ते महासेन काय म्हणतील या भीतीने मला मनात कसं तरी वाटत आहे असं राजाचं वाक्य होतं. आता नेमकं तेच वाक्य जशाला तसं यौवनरायण म्हणतोय. केवळ वाक्याच्या सारखेपणाचा विचार नका करू, त्या दोन्हीच्या मागची भावना किती सारखी आहे याचा अर्थ यौवनरायण मानसिक पातळीवर राजाशी किती जुळलेला आहे, किती एकनिष्ठ आहे की त्यांची वाक्य सुद्धा सारखे येत आहेत. या अर्थाने ते समजून घ्या. म्हणजे त्या दोन पात्रांचं एकमेकाशी असलेलं संलग्नीकरण जे आहे ते आपल्याला आणखी व्यवस्थित लक्षात येईल. तो म्हणतोय किम वक्षती ती हृदयम परिशंकितम मे. राजा नेमका काय बोलेल, आता महाराज मला काय म्हणतील याची मला भीती वाटत आहे, याची मला धाकधूक वाटत आहे. तेवढ्यात तो प्रतिहारी मात्र सांगतेय एष भरता उपसर्पत्वार्यः. हे महाराज व्हा आपण समोर. राजांनी समोर गेल्यानंतर यौवनराणे स्वाभाविक नेहमीच्या पद्धतीने उपसृत्य जयतु भवान जयतु, महाराजांचा विजय असो, जसा शब्द कानावर पडला. आता लक्षात घ्या, माणसाने स्वतःचं रूप पूर्ण बदलवलेलं आहे. त्यांनी एका साधूचा वेश घेतलेला आहे, संन्यासाचा वेश घेतलेला आहे. मी ब्राह्मण आहे असं बाकी सगळ्यांना सांगितलेलं आहे. इत्यादी प्रसंग आपण पाहिला. पण लक्षात घ्या, रूप बदलवता येतं, आवाज नाही बदलवता येत. कारण तो माणसाचा काही फार बदलवणं शक्य नाहीये. मर्यादित स्वरूपात काही कलाकार असतात, वेगवेगळे आवाज काढतात, त्यांचा विषय नाही. सामान्य माणसाला आपला आवाज सहजासहजी बदलवता येत नाही. आणि नेमकी ती गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते. जसं त्यांनी म्हटलं महाराजांचा विजय असो, राजा पटकन बोलतोय श्रुतपूर्व इव स्वरा. हा आवाज तर ऐकलेला आहे, कोणीतरी जवळचा माणूस आहे. भो ब्राह्मण किम भवतः, अर्थात जरी त्यांनी ऐकलेला असला तरी तो असेल ही कल्पनाच नाही. कारण जसं वासवदत्ता जळून मिली हे त्याच्या डोक्यात आहे तसं यौवनराणे जळून मिळालाय ना. त्याच्यामुळे तो विषयच होऊ शकत नाही. कसा काय तो असणार आहे. जरी त्याला ते आवाज ऐकल्यासारखा वाटला राजाला तरी राजाने स्वाभाविक प्रश्न मात्र पुढचा विचारलाय. भोर ब्राह्मण किम भवतः स्वसा पद्मावत्या हस्ते न्यासैती निक्षिप्ता. तुम्ही आपली बहीण पद्मावतीच्या जवळ ठेव म्हणून ठेवली होती का. त्याच्यावर तो स्वाभाविक म्हणतोय अथ किम, हो ना मग काय. ते नाही त्वर्यताम अस्य भगिनी काम. तेव्हा एक काम करा, मग चला पटकन याच्या बहिणीला घेऊन या असा राजाने आदेश दिला. पद्मावतीला पाठवलेलंच आहे आधी. त्याच दृष्टीने आता पद्मावतीला वासवदत्तेला घेऊन पद्मावती येणार आणि यांनी पुन्हा आपल्या दासींना सांगितलं जा लवकर तिला आणायला सांगा. कारण कोणीतरी येऊन पोहोचलाय आणि त्यांनी आपली भेट ठेवलेली होती,
ठेव ठेवलेली होती, आता ती ठेव परत घ्यायकरता तो येतोय. जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर ठेव देऊन द्यावी, कारण जणू काही ती आपल्यावर असलेली जबाबदारी आहे. ही जी भूमिका आपण अगदी सुरुवातीला पाहिली होती, कंचुकीय म्हणाला होता पद्मावतीचा कंचुकीय, की कोणाची ठेव सांभाळणं हे अत्यंत कठीण काम आहे इत्यादी पद्धतीची जी वाक्य होते त्या वाक्यांचा संदर्भ लक्षात घ्या. त्याच्यामुळे राजा इथं म्हणतोय लवकरात लवकर त्याला ती परत करावी. चला लवकरात लवकर बोलवा त्याच्या आईला. ती प्रतिहारी म्हणते ठीक आहे. ती पद्मावती गेलीच होती, प्रतिहारी पुन्हा तिच्या मागून जातीये पद्मावतीला आणि वासवदत्तेला घेऊन येण्याकरता. म्हणून ते गेली ती आणि तिकडून त्यांना घेऊन आली. तत प्रविशती पद्मावती अवंतिका प्रतिहारीच. आता प्रतिहारी त्या दोघींना घेऊन आली. पद्मावती आलेली आहे, सोबत अवंतिका म्हणजे मूळ वासवदत्ता जी अवंतीच्या वेशात आहे ती येऊन पोहोचलेली आहे. अर्थात या रंगमंचावर राजाच्या समोर येण्याच्या आधी त्या दोघींचा जो संवाद होतो तो संवाद, आणि मग पुढे राजाच्या समोर आल्यानंतर बाकीचा संवाद पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत जयतु संस्कृतम.